बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। लक्षतीर्थ वसाहतीमधील जोशी गल्ली इथं राहणाऱ्या सुरेश पाटील यांच्या घरात आज पहाटे चोरी झाली। अज्ञात चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला। तिजोरी उचकटून चोरट्यांनी 10 तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोख 16,500 रुपयांवर डल्ला मारला। परिसरातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले असले तरी त्यांनी तोंडाला स्कार्फ आणि शाल गुंडाळल्यानं त्यांची ओळख पटणं कठीण आहे। या चोरी प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस तपास करतायत। दरम्यान चोरट्यांनी जाता जाता परिसरातील श्रीयोग कॉलनीतही चोरीचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी त्यांच्या हाती काही लागलं नाही। लक्षतीर्थ वसाहतमधील जोशी गल्लीमध्ये सुरेश पाटील कुटुंबियांसह राहतात। त्यांचा एक मुलगा शिंगणापुरातील शाकंबरी कॉलनीमध्ये राहतो। स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त त्याच्या घरी कार्यक्रम असल्यानं सुरेश पाटील आपल्या पत्नीसह शाकंबरी कॉलनीमध्ये गेले होते। शनिवारी रात्री त्यांनी तिथं मुक्काम केला। दरम्यान घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात 2 चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला। तोंडाला स्कार्फ आणि अंगावर शाल गुंडाळलेल्या चोरट्यांनी घरातील तिजोरी उचकटून त्यातील 3.5 तोळ्याचं गंठण, 2.5 तोळ्याची चेन, अर्ध्या तोळ्याच्या 2 अंगठ्या, लहान मुलांचे सोन्याचे दागिने असं सुमारे 10 तोळे सोनं लंपास केलं। तसंच चांदीच्या वस्तू आणि रोख 16,500 रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारून पळ काढला। मात्र चोरटे घरात जाताना आणि बाहेर येतानाचे तसंच गल्लीत फिरतानाचं चित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय। आज सकाळी सुरेश पाटील घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचं आढळलं। त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दिल्यावर पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। ठसे तज्ज्ञाला बोलावून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला। लक्षतीर्थ वसाहतमध्ये पहिल्यांदा चोरट्यांनी धाडसी चोरी करून सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय।